नमस्कार. या सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या सायबर हल्ल्याबद्दल बोलणार आहोत. ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख इंटरनेट कंपनी आयनेट या हल्ल्याचं लक्ष्य ठरले आहे. हो, आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आयनेटच्या एका महत्त्वाच्या सिस्टीमवर हा हल्ला झाला आणि ग्राहकांची काही विशिष्ट प्रकारची माहिती उघड झाली आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय आहे? तर नक्की काय घडलं, कोणती माहिती बाहेर पडली, कोणती सुदैवाने सुरक्षित राहिली, याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात, आणि हो, यातून कंपन्या आणि ग्राहक म्हणून आपल्याला काय शिकायला मिळतं याचं सविस्तर विश्लेषण करूया. चला तर मग सुरुवात करूया मूळ घटनेपासून. आयनेटने हे अधिकृतरित्या मान्य केलंय की त्यांच्या एका सिस्टीमवर सायबर हल्ला झालाय. पण यात एक थोडी धक्कादायक बाब समोर आलीय. याचा परिणाम फक्त सध्याच्या ग्राहकांवर नाही, तर त्यांच्या जुन्या ग्राहकांवरही झालाय. असं कसं? म्हणजे जुने ग्राहक? त्यांचा डेटा त्यांच्या सिस्टीममध्ये अजूनही होता का? तर अनेकदा कायदेशीर नियम असतात किंवा कंपनीच्या अंतर्गत कामकाजासाठी म्हणजे ऑडिट वगैरेसाठी माहिती काही वर्ष ठेवावी लागते. अच्छा. उदाहरणार्थ बिलिंगचे रेकॉर्ड्स असतील किंवा समजा काही तक्रार निवारण करायचं असेल जुनं, तर तो डेटा लागतो. पण यामुळे होतं काय की कंपनीची डेटा सुरक्षेची जबाबदारी आणि व्याप्ती खूप वाढते. हा डेटा नुसता पडून नसतो, तो तितकाच सुरक्षित ठेवावा लागतो जितका सक्रिय ग्राहकांचा. आता 16 ऑगस्टला जेव्हा कंपनीच्या लक्षात आलं हे, त्यांनी लगेच त्यांची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित केली, जी अर्थातच चांगली गोष्ट आहे. बरोबर. पण जुन्या डेटाच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा काय म्हणतात त्याला ऐरणीवर आला आहे. म्हणजे कंपनी सोडल्यानंतरही आपली माहिती त्यांच्याकडे राहते आणि ती धोक्यात येऊ शकते. ही गोष्ट खरंच अनेकांना माहीत नसेल. बरं, आता जरा तपशिलात जाऊया. नक्की कोणती माहिती हल्लेखोरांच्या हाती लागलीय? काय आकडेवारी आहे आपल्याकडे? हो, आकडेवारी बरीच बोलकी आहे. उपलब्ध माहितीनुसार जवळपास 2,80,000 सक्रिय आयनेट ईमेल पत्ते उघड झाले आहेत. 2,80,000? बापरे. हो, आणि त्याचबरोबर सुमारे 20,000 लँडलाईन फोन नंबर्सची माहिती पण बाहेर पडलीय. अच्छा. पण गोष्ट इथेच थांबत नाही. अंदाजे 10,000 ग्राहकांचे वापरकर्ता नावे म्हणजे त्यांचे युजर नेम्स, त्यांचे पत्ते आणि फोन नंबर्स देखील हल्लेखोरांना मिळाले आहेत. अरे देवा, पत्ते पण? हो, आणि कदाचित सगळ्यात चिंताजनक बाब म्हणजे सुमारे 1700 मॉडेम सेटअप पासवर्ड सुद्धा त्यांच्या हाती लागले आहेत. 1700 मॉडेम पासवर्ड्स. ईमेल आणि फोन नंबर्सचा धोका आपण समजू शकतो, म्हणजे स्पॅम कॉल्स, फिशिंग वगैरे. पण मॉडेम पासवर्ड मिळणं हे किती गंभीर असू शकतं. अनेकांना वाटेल की ठीक आहे, बँक डिटेल्स तर सुरक्षित आहेत ना, मग याची एवढी काळजी कशाला करायची. बरोबर, आणि हाच गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, बँक तपशील किंवा पेमेंट माहिती सुरक्षित राहिली हे नक्कीच दिलासादायक आहे, त्यात वाद नाही. पण जी माहिती उघड झाली आहे ना, तिला कमी लेखून अजिबात चालणार नाही. ईमेल पत्ते आणि फोन नंबर्स वापरून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं फिशिंग हल्ले केले जाऊ शकतात. म्हणजे आयनेटकडूनच आल्यासारखे दिसणारे बनावट ईमेल किंवा SMS पाठवून ग्राहकांना फसवलं जाऊ शकतं. अच्छा. आणि त्यात त्यांची अजून संवेदनशील माहिती मागितली जाऊ शकते. आता पत्ता आणि नाव माहीत असल्यामुळे हे हल्ले अधिक खरे वाटू शकतात. लोकांना पटकन विश्वास बसू शकतो. आणि ते मॉडेम पासवर्ड्सचं काय? ते तर थेट आपल्या घरातल्या नेटवर्कशी जोडलेली असतात ना? अगदी बरोबर. मॉडेम पासवर्ड म्हणजे तुमच्या डिजिटल घराची चावीच समजा. जर हल्लेखोरांना हा पासवर्ड मिळाला तर ते तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या होम नेटवर्कमध्ये एंट्री करू शकतात. अरे बापरे. याचा अर्थ काय? ते तुमच्या इंटरनेट कनेक्शनमध्ये गडबड करू शकतात. तुम्ही कोणकोणत्या वेबसाईट्स वापरता यावर लक्ष ठेवू शकतात. म्हणजे एक प्रकारची हेरगिरीच. तुमच्या नेटवर्कमधल्या इतर डिव्हायसेसवर म्हणजे कम्प्युटर्स असतील, स्मार्ट टीव्ही किंवा इतर स्मार्ट डिव्हायसेस त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतात. किंवा सर्वात धोकादायक म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन वापरून काहीतरी अवैध कामं करू शकतात आणि त्याची जबाबदारी मात्र तुमच्यावर येऊ शकते. देवा. आणि अजून एक मोठी समस्या आहे पासवर्ड पुनर्वापर म्हणजे पासवर्ड रियूज. जर कोणी तोच मॉडेम पासवर्ड इतर महत्त्वाच्या अकाउंटसाठी वापरत असेल, समजा ईमेल किंवा सोशल मीडिया, तर ती खाती सुद्धा आता धोक्यात आहेत. बरोबर. हे 1700 पासवर्ड्स म्हणजे 1700 घरांमध्ये किंवा त्यांच्या इतर डिजिटल खात्यांमध्ये घुसण्याची संभाव्य संधीच आहे हल्लेखोरांसाठी. म्हणजे धोका फक्त ऑनलाईन नाही, तो आपल्या घरातल्या नेटवर्कपर्यंत पोहोचू शकतो. हे तर खरोखरच खूप गंभीर आहे. पण या सगळ्यात काहीतरी चांगली बातमी आहे का? म्हणजे कोणती माहिती सुरक्षित राहिली? हो, आहे ना. जसं आपण आधी म्हटलं, काही अत्यंत संवेदनशील माहिती सुरक्षित राहिली आहे.
सूत्रांनुसार पासपोर्ट डिटेल्स, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, बँक अकाउंट नंबर किंवा क्रेडिट कार्डची माहिती ही त्या विशिष्ट ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टममध्ये संग्रहित नव्हती. हल्लेखोरांनी ज्या सिस्टमला टार्गेट केलं ती मुख्यत्वे नॅशनल ब्रॉडबँड नेटवर्क म्हणजे NBN सारख्या सेवांच्या ऑर्डर प्रक्रियेसाठी वापरली जात होती. अच्छा. त्यामुळे सर्वात मोठी आर्थिक किंवा ओळख चोरीची जी जोखीम असते ती टळली असं म्हणायला हरकत नाही. यामागे काय कारण असू शकतं? म्हणजे कंपनीने जाणीवपूर्वक अशी काही रचना केली होती का? हे अगदी शक्य आहे आणि इथेच डेटा सेग्रिगेशन म्हणजे डेटा वर्गीकरणाचं महत्त्व दिसतं. डेटा सेग्रिगेशन म्हणजे काय नक्की? म्हणजे काय तर कंपनी वेगवेगळ्या प्रकारची माहिती वेगवेगळ्या स्वतंत्र प्रणालींमध्ये साठवते आणि त्यांच्या सुरक्षिततेचे स्तर पण वेगवेगळे ठेवते. ओके. अत्यंत संवेदनशील माहिती जशी आर्थिक किंवा ओळखपत्र ती अधिक कडक सुरक्षा असलेल्या प्रणालींमध्ये ठेवली जाते, तर तुलनेने कमी संवेदनशील माहिती जशी संपर्क माहिती किंवा ऑर्डर डिटेल्स ती वेगळ्या प्रणालीत असू शकते. या प्रकरणामुळे असं वाटतंय की आयनेटने काही प्रमाणात तरी हे डेटा सेग्रिगेशन केलं होतं. त्यामुळे हल्लेखोर एका सिस्टीममध्ये घुसले तरी त्यांना सगळ्याच प्रकारच्या डेटामध्ये प्रवेश नाही मिळाला. सायबर सुरक्षेच्या जगात ही एक चांगली पद्धत मानली जाते, कारण ती हल्ल्याचे परिणाम मर्यादित ठेवायला मदत करते. हे महत्वाचं आहे. बरं, आता कंपनीच्या प्रतिसादाबद्दल बोलूया. 16 ऑगस्टला हे लक्षात आल्यावर त्यांनी काय पावलं उचलली? फक्त आतल्यात तपास केला की बाहेरची मदत पण घेतली? नाही, त्यांनी बरीच जलद पावलं उचलल्याचं दिसतंय. सगळ्यात पहिला म्हणजे त्यांनी त्यांची जी पूर्वनियोजित आपत्कालीन प्रतिसाद योजना असते म्हणजे इन्सिडेंट रिस्पॉन्स प्लॅन तो लगेच कार्यान्वित केला. अच्छा. ही योजना म्हणजे काय तर अशा घटना घडल्यावर काय करायचं, कोणी करायचं, कसं करायचं याची एक तयार नियमावली असते त्यांच्याकडे. त्यांनी फक्त अंतर्गत तपासणीवर अवलंबून न राहता बाहेरच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांची पण मदत घेतली. हां, ते महत्वाचं आहे. हो, कारण बाह्य तज्ज्ञांकडे विशेष कौशल्य आणि अनुभव असतो जो अशा गुंतागुंतीच्या तपासासाठी आवश्यक असतो. आणि सरकारी यंत्रणांना वगैरे कळवलं का? कारण ऑस्ट्रेलियात बहुतेक याबद्दल कडक नियम आहेत नाही का? हो, अगदी. त्यांनी प्रमुख ऑस्ट्रेलियन सरकारी एजन्सींना सुद्धा याबद्दल माहिती दिली. यात ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी सेंटर ASCSC, नॅशनल ऑफिस ऑफ सायबर सिक्युरिटी NOCSC आणि ऑफिस ऑफ द ऑस्ट्रेलियन इन्फॉर्मेशन कमिशनर OAIC या सगळ्यांचा समावेश आहे. बरं. या एजन्सी केवळ नियमांचं पालन म्हणून महत्त्वाच्या नाहीत, तर त्या तपासात मदत करू शकतात, इतर कंपन्यांना संभाव्य धोक्यांबद्दल सावध करू शकतात आणि मोठ्या सायबर हल्ल्यांच्या ट्रेंड्सचा अभ्यास करू शकतात. आणि या सगळ्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयनेटने प्रभावित ग्राहकांशी थेट संपर्क साधायला सुरुवात केली आहे. अच्छा, म्हणजे डायरेक्ट कम्युनिकेशन. हो, त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि ग्राहकांना त्यांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावं याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. हा पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न आहे जो ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी खूप आवश्यक असतो. अर्थात तो पूर्णपणे परत मिळवणं हे एक आव्हानच असतं अशा परिस्थितीत. बरोबर आहे. प्रतिसाद तर योग्य दिशेने दिसतोय. पण या सगळ्या घटनेचा व्यापक अर्थ काय काढायचा? म्हणजे यातून काय शिकायला मिळतं आपल्याला? यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे मोठ्या सेवा पुरवठादारांवर सायबर हल्ल्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात. जरी बँकेची माहिती सुरक्षित राहिली तरी लाखो लोकांची संपर्क माहिती आणि हजारो लोकांचे युजर नेम, पत्ते आणि अगदी मॉडर्न पासवर्ड्स बाहेर पडणं हे खूप गंभीर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ दर्शनी सिस्टम्स म्हणजे वेबसाईट किंवा ग्राहक पोर्टलच नाही, तर बॅकएंड सिस्टम्स जसे की ही ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम यांच्या सुरक्षेवरही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. अनेकदा कंपन्या फ्रंट एंडवर जास्त फोकस करतात, पण मागच्या बाजूच्या प्रणाली कमजोर राहू शकतात. हे खरंय. आणि तो जुन्या डेटाचा मुद्दा आपण सुरुवातीला बोललो होतो त्याबद्दल काय सांगाल? तो तिसरा आणि खरंच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कंपन्यांनी त्यांच्या डेटा रिटेन्शन पॉलिसीजचा म्हणजे कोणता डेटा किती काळ आणि कुठे ठेवायचा याचे जे नियम असतात त्याचा नियमितपणे आढावा घ्यायला हवा. बरोबर. कायदेशीर गरज आणि सुरक्षितेचा धोका यात कुठेतरी समतोल साधणं आवश्यक आहे. खरंच इतक्या वर्षांचा डेटा ठेवणं गरजेचं आहे का? आणि जर ठेवायचा असेल तर त्याची सुरक्षा कशी अधिक मजबूत करता येईल हा प्रश्न प्रत्येक कंपनीने स्वतःला विचारायला हवा. यामुळे कळीचा प्रश्न उभा राहतो. जुन्या ग्राहकांच्या डेटाच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कधी संपते, की कधीच संपत नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे तर झालं कंपनीच्या बाजूने शिकण्याचे धडे. पण ग्राहक म्हणून यातून काय घेण्यासारखं आहे? आपण काय करू शकतो? हो, ग्राहक म्हणूनही आपण अनेक गोष्टी करू शकतो आणि खरं तर करायलाच हव्यात. काय काय?
सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातला वायफाय मॉडेम किंवा राउटरचा डिफॉल्ट पासवर्ड लगेच बदला. तो एक क्लिष्ट म्हणजे स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि नियमितपणे बदलत राहा. या एका सवयीमुळे कदाचित त्या 1700 लोकांसारखी परिस्थिती टाळता आली असती. बरोबर. दुसरं म्हणजे पासवर्ड हायजीन. वेगवेगळ्या ऑनलाईन सेवांसाठी वेगवेगळे आणि मजबूत पासवर्ड वापरा. शक्य असेल तर पासवर्ड मॅनेजर वापरा. हो, ते खूप उपयोगी ठरतात. अगदी. एकाच पासवर्डचा अनेक ठिकाणी वापर करणं म्हणजे एकाच चावीने अनेक कुलपं उघडण्यासारखं आहे. खूप धोकादायक. तिसरं, फिशिंगबद्दल जागरूकता. कोणत्याही संशयास्पद ईमेल, SMS किंवा फोन कॉलला बळी पडू नका. कोणतीही कंपनी, अगदी तुमची बँक किंवा इंटरनेट प्रोव्हायडरसुद्धा तुम्हाला ईमेल किंवा फोनवर पासवर्ड, OTP किंवा पिन विचारणार नाही. कधीच नाही. कधीच नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अटॅचमेंट डाउनलोड करू नका. चौथं, 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे 2FA. जिथे शक्य असेल तिथे ते सुरू करा. ह्यामुळे पासवर्ड जरी कोणाला मिळाला तरी तुमच्या खात्यात प्रवेश करणं खूप कठीण होतं. हो, ती एक अतिरिक्त सुरक्षा कवच आहे. अगदी. आणि 5वं, जर तुम्हाला तुमच्या सेवा पुरवठादाराकडून अशा डेटा चोरीबद्दल काही सूचना मिळाली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा, जसं की पासवर्ड बदलणे किंवा खात्याचे निरीक्षण करणे. म्हणजे सुरक्षा ही खऱ्या अर्थाने एक सामायिक जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. कंपनीने सिस्टम सुरक्षित ठेवायची आणि ग्राहकांनी स्वतःच्या खात्यांची आणि डिव्हाइसेसची काळजी घ्यायची. अगदी बरोबर. सायबर सुरक्षा ही काही एकतर्फी गोष्ट नाहीये. दोन्ही बाजूंनी सतत सतर्क राहणं गरजेचं आहे. तंत्रज्ञान जसं जसं पुढे जातंय तसतसे हल्लेखोरांचे मार्गही बदलतायत, ते अधिक हुशार होतायत. त्यामुळे आपले सुरक्षा उपाय सुद्धा सतत अपडेटेड ठेवणं आवश्यक आहे. तर आज आपण IINET डेटा हॅकच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली. नक्की काय घडलं, कोणत्या प्रकारचा डेटा धोक्यात आला, सुदैवाने काय सुरक्षित राहिलं, कंपनीचा प्रतिसाद कसा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून कंपन्या आणि आपण ग्राहक म्हणून काय शिकू शकतो. हो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण रोजच्या जीवनात कितीतरी डिजिटल सेवा वापरतो नाही का? सोशल मीडिया, बँकिंग, शॉपिंग, मनोरंजन, अगदी हे इंटरनेट कनेक्शनसुद्धा. या प्रत्येक सेवेला आपण आपली कितीतरी माहिती देतो. खरंय. पण ती माहिती नेमकी कुठे जाते, ती कशी वापरली जाते आणि ती खऱ्या अर्थाने किती सुरक्षित असते याचा आपण कधी इतक्या गांभीर्याने विचार करतो का? एका ठिकाणची माहिती उघड झाल्यामुळे आपली इतर ऑनलाईन खाती किंवा आपली संपूर्ण डिजिटल ओळख कशी धोक्यात येऊ शकते हे IINETच्या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय. कदाचित आता वेळ आली आहे की आपण कंपन्यांना त्यांच्या डेटा सुरक्षा पद्धतींबद्दल अधिक प्रश्न विचारावेत आणि स्वतःही अधिक जागरूक आणि जबाबदार बनावं. डेटा सुरक्षा ही केवळ त्यांची जबाबदारी नाही तर आपलीसुद्धा तितकीच जबाबदारी आहे, नाही का? निश्चितच. हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या सविस्तर आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी आपले खूप खूप आभार.